आणि यानंतर आपण थेट मुंबईतल्या शिवाजी पार्कात जातोय। शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलंय, राज ठाकरे पोहोचलेत। मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी कुठल्याही मोठ्या कार्यक्रमांच्या दिवशी, सणांच्या दिवशी अर्थातच विविध राजकीय नेते या पुतळ्याला वंदन करण्यासाठी येतात। या शिवाजी पार्कवरती राजकीयदृष्ट्या अनेक नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या सभा पार पडलेल्या आहेत। आगामी निवडणुकांसाठी सुद्धा विविध पक्षांनी शिवाजी पार्क प्रचार सभांसाठी मिळावं यासाठी महानगरपालिकेकडे अर्जही केलेले आहेत। थोड्याच दिवसात मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। या शिवतीर्थावरनं शिवाजी पार्कवरनं राज ठाकरेंची तोफ अनेकदा धडाडलेली आहे। गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे सर्वजण उपस्थित आहेत शिवरायांना वंदन करताना। महेश मांजरेकर सुद्धा दिसत आहेत। कसा आहे आत्ताचा हा कार्यक्रम? आणि सोबत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकरही आहेत। प्रामुख्याने महायुतीत सामील होतील, एकत्र येतील अशा चर्चा असताना याच दृश्यांपासून आपण ह्या बातम्या काढतो। आता राहुल शेवाळेंशी मी बोललो की आपण इथे आला तर लवकरच राज ठाकरे हे त्यांच्या प्रचार सभेंना देखील संबोधित करतील असा विश्वास त्यांनी दर्शवला। तर आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे। तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते। आपण पाहतोय की राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत, महेश मांजरेकर आहेत, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, बाळा नांदगावकर आणि चित्रपट सेनेकडनं हा कार्यक्रम आयोजित केला जातो। अमय खोपकर अध्यक्ष आहेत आणि मनसेचे इतर पदाधिकारी आहेत। या शिवाजी पार्क शिवतीर्थावरती अनेक वर्षांपासून किंवा काही वर्षांपासून हा कार्यक्रम, हा सोहळा आयोजित केला जातो आणि इथं राज ठाकरे उपस्थित असतात, राहतात। आणि आज पुन्हा एकदा भगवी शाल घेऊन राज ठाकरे इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत। राहुल शेवाळे त्याचं स्वागत करताना आपण पाहतोय। सदा सरवणकर यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर ही दृश्यही खूप बोलकी आहेत। जसं आपण म्हणतोय की लवकरच महायुतीत मनसे सामील घोषणा होणार, कोणत्या जागा लढतील, कसा फॉर्म्युला असेल हे अद्याप स्पष्ट नाहीये, पण चर्चा सुरू आहे आणि शिवसेनेच्या नेत्यांचं इथं येणं हे एक पाऊल पुढे या चर्चेनं नेतं। म्हणून काही दिवसातच त्याची चर्चा पूर्ण होईल आणि एक अधिकृत फॉर्म्युला समोर येईल। आजच्या या क्षणी इतरही नेते उपस्थित राहण्याची शक्यता होती, भाजपचे काही नेते येणार अशी चर्चा होती, मात्र अद्याप तसं झालेलं नाहीये। पण प्रामुख्यानं राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे सर्व नेते आहेत आणि इतर पदाधिकारी देखील आहेत। आणि आता इथून राज ठाकरे बाहेर पडताना आपण पाहतोय। हो बरोबर आहे। आणि शिवसेनेच्या नेत्यांची इथे उपस्थिती असणं, विद्यमान खासदार राहुल शेवाळे, सदा सरवणकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष यांनी राज ठाकरेंचं स्वागत करणं, यामधनं अर्थातच एक स्ट्रॉंग मेसेजही जातो, जेव्हा जोरदार चर्चा आहेत महायुतीमधल्या राज ठाकरेंच्या समावेशाच्या। धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।